थंबनेल पाहून तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला विषय कोणता आहे, ती महिला कोण होती, तिच्यासोबत त्या दिवशी काय झालं, हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। मी व्यंकटेश कदम आणि तुम्ही पाहताय विषय खतरनाक। दिनांक 9 जुलै ठाण्यापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावर असलेले शिरफाटा इथे टेकडे, तेथे एक घोळ गणपती मंदिर आहे। तेथे ती महिला घरातल्या वादातून, मानसिक त्रासातून ती महिला तिथे मंदिरात गेली असता एकदम अस्वस्थ होती, नाराज होती। ती तिचे एक कोपरा धरून तिथे बसलेली होती आणि तेवढ्यातच श्यामसुंदर शर्मा, संतोष मिश्रा, राजकुमार पांडे यांची नजर तिच्यावर गेली। त्यांनी तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली की काय झाले काय नाही। तिने तिची सर्व तिचं दुःख त्यांच्यासमोर व्यक्त केलं आणि त्यानंतर त्यांनी तिला जेवाय दिलं। तिला जेवाय देऊन तिने जेवणही करून तिला विश्वासात घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर, भरपूर वेळानंतर तिला त्या तिघांपैकी एकाने तिला चहा आणून दिला आणि ती चहा पिल्याच्या नंतर तिला असं जाणवायला लागलं की ती अस्वस्थ होते, तिचं कुठेतरी खूप तिला त्रास होतोय असं तिला जाणवायला लागलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशीची जेव्हा ती सकाळी होती, तिला कोंडून ठेवलेलं होतं आणि तिला जाणवलं की आपल्या स्वतःला काहीतरी घात झालेला आहे, कारण की तिच्या चहामध्ये त्यांनी त्या चहामध्ये भांग मिळवलेली होती। भांगीच्या गोळ्या जे की आपण म्हणतो, ती भांगीच्या गोळ्या तिच्या चहामध्ये मिळवल्यामुळं तिला एकदम अस्वस्थता जाणवलेली होती आणि तिच्यासोबत तिला कळालं की आपल्यासोबत गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यानंतर तिने तिथे आरडाओरडा चालू केला। त्यानंतर ह्या तिघांनी जाऊन तिला मारहाण केली, कारण की ह्यांचा किळसवाणा प्रकार हा लोकांसमोर येऊ नये ह्यासाठी त्यांनी तिला मारहाण करण्यास चालू केली। तिथं मारहाण करण्यात येत असताना तिचं डोकं हे तिने जमिनीवर खूप ह्याच्यामध्ये आपटलेलं होतं, कारण की तिची जेव्हा मृतदेह आला तेव्हा तिच्या डोक्याला एवढी बेकार मारहाण झालेली होती की घा झाकून तिची हत्या करण्यात आली। त्यानंतर तिचा मृतदेह हा मंदिराच्या खालीच खोलगट बाजूमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि तिथून एक व्यक्ती जात असताना तिने ती मृतदेह पाहिला आणि त्यांनी तिथलच्या जवळच्या पोलीस स्टेशन शिवराड येथे तिने पोलिसांना कंप्लेंट केली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ती महिलेकडे पाहिलं, त्यांना कळालं की ही महिला ही विवाहित आहे। त्यांनी सर्वकडच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली की तिचे फोटो सर्क्युलेट केले की ही महिला कोणत्या फिर्यादीनुसार कुठे हरवली आहे, म्हणजे कोणी कंप्लेंट केली का, हे सर्व त्यांनी तपासायला चालू केले। त्यानंतर NRI पोलीस स्टेशन बेलापूर येथील एक फिर्याद आणि हिच्या फोटो मॅच होत होता, त्यामुळे त्यांना कळालं की ती अक्षता म्हात्रे आहे। त्यानंतर त्यांनी आणखीन तपासणीला सुरुवात केली, तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांना 2 व्यक्तींवर संशय आला, तिथलच्या पुजारी आणि सेवेकरीवर। त्यांनी जेव्हा त्यांना विचारपूससाठी घेतलं तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला। त्यांनी सांगण्यात आलं की आम्हीच तिला अत्याचार करून, मारहाण करून तिला मारून टाकण्यात आलेले आहे, असं सर्व काही ह्या माध्यमातून घडलेलं आहे। सर्व आज महाराष्ट्रामध्ये एकच होत आहे की देवाच्या दारातच आज तिचा मृतदेह अत्याचार तिच्यावर करण्यात आलेला आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे महाराष्ट्राला सर्वांना वाटतं। आज विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांनी सुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की त्या तिघांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि सर्व महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, ह्यासाठी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि सर्व मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे की ते कोणत्या बॅकग्राऊंडमधून येतात, काय येतात, सर्व काही ह्या गोष्टी त्यांनी तपासल्या पाहिजेत। हे निलमताई गोरे यांच्या पत्रामधून देवेंद्र फडणवीस यांना कळवण्यात आलेले आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।